नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत मसा यात्रा 2024ला, जी आजपासून स्टार्ट झालेली आहे. ते 3 जानेवारीपासून जी चालू झाली आहे आणि ती असणार आहे 15 जानेवारीपर्यंत. आणि वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत ही यात्रा असते. आणि यात्रा ओळखली जाते कारण म्हसोबा देवाबद्दल, कारण जे भगवान शिवशंकराचं इथे शिवपिंडी पण आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे ही यात्रा भरवण्यात येते. 100, 150, 200 वर्षापूर्वीची या यात्रेची परंपरा आहे. तर आपण या यात्रेमध्ये आपण काय पाहणार आहोत, जसं ही यात्रा ओळखली जाते गावाकडच्या वस्तूंसाठी, तर आपण काही गावाकडच्या वस्तू, जसं इथे बैल बाजार खूप प्रसिद्ध आहे, गावातली लोक काय काय घेऊन आले ते सर्व आपण संपूर्ण माहिती घेणार. व्हीलर आणि 4 व्हीलरवरनं येत असाल तर इथनं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कल्याण मुरबाड या मार्गाने येऊ शकता, किंवा मी आलो आहे पनवेल आणि कर्जतच्या मार्गाने इकडे आलेलो आहे. पार्किंगची सुविधा आहे, खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा आहे, सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला फक्त यायचं आणि एन्जॉय करायचं आहे. जय भोलेनाथ. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. तर मित्रांनो, इथे पार्किंगची सुद्धा सुविधा आहे बघा. 4 व्हीलर 2 व्हीलर पण पेड पार्किंग आहे. 2 व्हीलर घेऊन आला 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये आणि रिक्षाचे 70 रुपये. श्री क्षेत्र खांबलिंगेश्वरचं देवस्थान आहे इकडे. चला आपण आता मंदिरापासून चालू करूया मसा यात्रेला. खांबलिंगेश्वराचं देवस्थान आहे आणि म्हसोबाची यात्रा ओळखली जाते कारण म्हसोबा देव म्हणजे भगवान शिवशंकर. आजचा पहिला दिवस आहे. पौष पौर्णिमा दिवशी ही जत्रा चालू होते. दादा, तुमचं नाव काय? अनंत आल्या शेलके. कुठून आलात दादा? आम्ही आलो नेरळवरून. अच्छा, नेरळहून आलाय. हा. आणि ही कोणती ही आहे? हे खिलार मैसुरी जाते. अच्छा, खिल्लार मैसुरी जात आहे. हा. आता बैलांचा हा बाजार आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे, सर्वात मोठी काही जत्रा आहे. वर्षापासून प्रसिद्ध आहे. हा. आता एक बैल घेताना साधारणतः काय बघितलं जातं? बैल घेताना बैल लंगडा आहे का, पायाने काय फेगडा चालतो का, त्याचा वय किती आहे, अच्छा असं बैलाला सर्व चौकशी करून बैल हा. घेतात ती तशी. अच्छा, मग हा आता किती वर्षाचा असेल? ह्यो आता साधारण 1 वर्षाचा असेल. 1 वर्ष म्हणजे आदत आहे. आदात आहे. आदत आहे म्हणजे दात अजून हे दुधाचे दात. दात दुधात आहे अजून. अच्छा, दात हा, आता ते किती- दात बघून घेतात ना. दात बघून दात घेतात. बघून घेतात. 2 दाती, 4 दाती, 6 दाती, अच्छा. कोणता 8 दाती असतो. अच्छा, हा, अशा दातांच्या त्यांच्या किमती देतात. दातावरती वय ठरतं आणि त्यावरती वय किमती किमती ठरवतात त्या. आणि मी असंही ऐकलंय की इथे हे पण चेक करतात, डोळा चेक करतात. हा, सर्व चेक करतात. डोला, पाय बी डोळा, सगळं पाय बी. चेक करतात ते. पायामध्ये काय असतं म्हणजे? पायामध्ये एखादा बैल लंगडा चालतो, एखादा वाक वाकडा तिकडा असतो, चालतो त्याला असं. वाकडा तिकडे चालतो. अच्छा असं अच्छा. आहे. आणि हे पाठ पण चेक करतात ना? हा, सगळं पाठवर असं. कुठं भावरा, कुठं घोण असते अच्छा. ना, ते सर्व चेक करून घेतात. मग आता याचा भाव काय आहे लावलाय? याचा भाव आम्ही सांगायला काय लावलाय आता 25,000. 25,000 आहे. हा. फक्त सांगण्याचा भाव आहे. सांगण्याचा भाव, द्यायचा भाव अजून कमी होतो. मग अच्छा. गिराईक तसा बोलतो, आपण कमी होतो. हा. तर आणि मग- गिराईकाला पटला तर हा. घेतो, नाही तर मग निघून जातो तो. अच्छा. आणि मग घेतल्यानंतर गुलाल उडवतो. गुलाल उडवतात, माली बांधतात, त्याला नवीन कासरे घेतात. हा, बरोबर. मग तुम्ही किती बैल घेऊन आला तिथे? आम्ही 2 घेऊन आलो होतो. एक विकला. हा, एक विकला. एक विकला. कितीला गेला? तो गेला 16,000. अरे वा वा, छान छान. मग तुमचा नंबर सांगा. आमचा नंबर 70 57 00 58 93. हे बघा, असे चालवून दाखवत आहे. दीपक अप्पा देशमुख, अच्छा. देहरी गोरखगड. मग दादा, आपली ही जीपची सेवा ही कुठून कुठपर्यंत आहे? आम्ही म्हसा ते दसई, दसई ते म्हसा अशी प्रवासी वाहतूक करतो. अच्छा. जर कोणाला यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर हा येऊ हा शकतो. हा हा चालतंय. तुमचा नंबर सांगा. 92 72 72 99 40. तुमचं नाव काय? अमर चिंतामण शेलके, अच्छा. आणि आपण कुठून आलात दादा? नेरळ, कर्जत. अच्छा. काय म्हणाल आमच्या मसाच्या यात्रेबद्दल, काय म्हणतात? दरवर्षी येतात? दरवर्षी येतो. अच्छा. आणि मग तुम्ही आता इथे किती बैल घेऊन आलात? इथं आपल्याकडं होती 20-22 बैल होती. अच्छा. मग विकले गेले का? विकले 5-6 विकलेत. 5-6 विकले गेले. अच्छा. आणि मग कधी हे बैलांचा बाजार कधी चालू होतो? आजचा मसा यात्रा आजपासून चालू झाली. आजपासूनच यात्रा चालू झाली. पौष पौर्णिमापासून हो, मसा यात्रा चालू पौर्णिमेपासून होते. यात्रा चालू होते. अच्छा. आणि मग आपण हे कोणत्या हे जातीचे बैल आणलेले? आपल्याकडे खिल्लार जातीची बैल आहेत, म्हैसूर जातीची बैल आहेत. अच्छा. मग शर्यतीत पळवण्यासाठी कोणते असतात? शर्यतीसाठी. शर्यतीसाठी. शर्यतीसाठीच. मग आता हे बैलाचा जो व्यवहार करतात हं. तो आता कसं बघून करतात? म्हणजे आता जसं त्यांचं आदात आहे, हा, दोन दात. दाती. परत त्याचं शरीर, त्याचं पाय, हा. खोर वगैरे बघून करतात. आता जसं उदाहरणतः आता हे जे बैल आहे यांची किंमत कशी ठरवता तुम्ही?
ते काय प्रत्येकाची वेगवेगळी किंमत असते. आता जसा हा एक आहे काळा कलरचा, काळा हा याचं काय असेल म्हणजे? याचे सांगायला आम्ही 35,000 रुपये सांगतो. सांगायला 35 सांगता. हा. अच्छा. आणि याचं काय किती वयाचा असेल हा? हा 1 वर्षाच्या आसपास असेल. म्हणजे आदत आहे. आदत आहे. हा, अच्छा अच्छा. आणि हा वाला हावाला 2 दात आहे. 2 दाती. हा. अच्छा. म्हणजे एक 2 हा, 2 वर्षाचा. 2 वर्षाचा असेल. मग त्यानुसार मग प्राइस, त्यानुसार प्राइस असते. मग सर्वात भारी चांगली किंमत कोणत्या बैलाला येते, म्हणजे कोणत्या वयामध्ये येते असं? वयामध्ये म्हणजे क्वालिटीवरती आहे. क्वालिटीवर. जशी क्वालिटी तर घ्याल तशी किंमत. अच्छा. मग क्वालिटी कसं चेक करतात ते? काही ते डोळे वगैरे नाही पाहिजे असं? हा, चांगली म्हणजे सुंदर दिसणारा वासरू असतो ना, त्याला हा. जास्त किंमत. त्याला जास्त आहे. अच्छा. म्हणजे त्यामध्ये काही डिफेक्टिव्ह नाही पाहिजे, काही हो. फॉल्ट नाही पाहिजे. फॉल्ट नाही पाहिजे. है ना? बाकी असं काही नाही, मजबूत व्हायला पाहिजे. हो हो. तर त्यानुसार त्याची प्राइस वाढते. त्याच्यानुसार त्याची अच्छा, प्राइस अच्छा. वाढते. आणि दादा तुझा एक नंबर सांग ना. 77 75 83 11 26. अच्छा. आणि काय सांगशील आमच्या व्ह्युअर्सला, तर कोणाला इकडे यायचं असेल बैल बाजार मध्ये घ्यायला, तर इथल्यापेक्षा चांगले बैल मला नाही वाटत कुठे भेटत असेल ना. इथे हो. ऑप्शन भरपूर आहेत. ऑप्शन भरपूर आहेत. पण ज्यांनी जो आपल्याकडे येतो हा. त्याला आपण जमून देतो किमतीमध्ये अच्छा. व्यवस्थित. कमी जास्त आपल्याकडे होऊन माल पण जातं. कमी जास्त होता, माल पण चांगला असतो आपल्याकडे. हा. अच्छा. आणि मग तुम्ही असं देताना पळवून वगैरे सगळं दाखवता ना? हो हो म्हणजे पळवून वगैरे दाखवता, चालून वगैरे सगळं? हो हो. चालेल. हे बघा दात भाषे अशा पद्धतीने चेक करतात. हे बघा हा किती आहे? 4 दाते. 4 दाती आहे. बघा 77 75 83 11 26. चालेल. ते बघा सगळ्या प्रकारचे इथे बैल आलेले आहेत, म्हणजे विविध जातीचे, किल्लारी आहे, वेगवेगळ्या जातीचे, आणि त्यांची वेगवेगळी किंमत आहे. त्यांच्या वयानुसार, त्यांच्या तंदुरुस्त जसं मेंटेन ठेवलं आहे तशा पद्धतीने त्यांच्या किमती आहेत. आणि हे शर्यतीत पळवण्यासाठी इथे जास्त करून बैलांचा हा बाजार भरवण्यात आला. बघू शकता सगळीकडे तुम्हाला बैल दिसतील. घुंगरू माळ आहे. हा, परत घुंगरू पट्ट पण आहेत. अच्छा. हे सगळं आपल्या बैलाच्या बैलांसाठी. परत बैलांसाठी. ते कपाळाला गोंड पण आहेत. अच्छा. आणि परत हे गंडे गळ्यात टाकायचे. याची किंमत आहे 450 रुपये. 450 रुपये. अच्छा. हे कवड्यांचे म्हणजे हे नक्की असतं ना? हा, चांगलं हे असतं. ओरिजिनल कवडे असतात. ओरिजिनल कवडे. अच्छा. आणि यामध्ये सर्वात महाग कोणती असते? माग सगळ्यात हे याच्यात माग म्हणलं तर हे ही आहे. अच्छा. हे घुंगरू आहेत ना? हा घुंगरू. अच्छा. कितीला ही? ते 2200 रुपयाला जोडे. 2200 रुपयाला. अच्छा. आणि हे असे नॉर्मल पण आहेत. हा. इळे खुरपे, अच्छा. आणि काय किंमत काय आहे यांची? तो इळे खुरप्यांचे 120, अच्छा. कुऱ्हाडींचे 400, कोयती आणि हे काय आहे? हे शेर आहे, अच्छा. ते माप आहे. माप आहे, माप. हा. अच्छा. आणि हे कशाला यूज तो होतं? भाजीपाल्याची विळी आहे. भाजीपाल्याला वेळी आहे. अच्छा. आणि हे सर्व अवजार आहेत का? हा, तो सगळं शेतीमधलं आहे. शेतीमधले अवजार घेऊन आलेले आहेत. आणि हे कसे कोयते? तो आपली काती कोयता, हा. कसं ते? तो 400 आहे, 350 आहे, जसं घेईन तसं आहे. साईज नुसार आहे. हे बघा. आणि हे कढई कसे? कढई 400, 1000 400. पर्यंत आहे. अच्छा. घेणार तसे साईज नुसार. हा, तुम्ही कुठून आलात? आम्ही तुळजापूरून आलेत. हा. गावठी. आणि हे कसं देता कसं? अरे या 40ला पाव, 70 40ला पाव. आहेत, कडे आहेत, अच्छा. भिड्याचे तवे, घावण्याचे तवे. आणि हे कसं आहे? हे आप्याचा? आपले पात्र बारकं 450 ला आहे, मोठं 500 रुपयाला आहे. अच्छा. मोठा 500 रुपयाला आणि छोटा 450 ला 450 ला. आणि हा बिडाचा? आहे. ते पण 500 450. अच्छा. हे तयार नाही आहे ना? तयार नाही, वळसावं लागेल. तयार नाही, वळचवळ लागेल ना? अच्छा. आणि हे लोखंडी हे तवे? तवे भाकरीसाठी, चपाती भाकरीसाठी कसे ते? 350 400 म्हणजे घ्याल तसं आहे. घ्याल तसं आहे. अलग अलग रेट आहेत प्रत्येक. 9594 794637. आता आपण कुठून आलात? जामखेडवरून. अच्छा. आणि काटवट घेऊन आलात ना? कातवट आणि पोळीपाट. अच्छा. पोळपाट आणि काटवट आहे. आणि कसं आहे? हे पीठ मळण्यासाठी परत आहे. हा. आणि हे कोणत्या लाकडाचे? हे आंब्याच्या लाकडापासून बनवलं. आंब्याच्या लाकडाचे आहे. आणि काय किंमत काय? याची किंमत आहे 1400 1500. 1400 1500. एवढी मोठी साईजची? हा, छोटी घेतली तर अजून कमी आहे. छोटी घेतली तर अजून कमी आहे. अच्छा. आणि हे तुम्ही पाठवता का असं, जर कोणी ऑर्डर दिली तर? ऑर्डर दिली तर पाठवतात ना पाठवता. कुरिअरने. मग यामध्ये कोणकोणत्या लाकडाची येते? आंब्याची ते बाबळीची. बाबळीची येते ना? हो, बाबळीची कशी पडते? रेट सारखाच येतो. सारखाच आहे. आणि ही साईज काय आहे? ही साईज ही साईज आहे 18 इंच आहे. 18 इंच आहे. अच्छा. आणि तुमचा नंबर सांगा ना दादा.
मोबाईल नंबर आहे 70 30 50 78 15. कितीला आहे उखळी? 2,500 3,000 अच्छा, घेणार तशी. 2,000 ही कोणत्या लाकडाची आहे? उंबर आणि कलर केलाय का? अच्छा, चालेल. उकळी भरपूर आहे आणि टोपल्या पण नाही तिथे. ताई कुठून आलात आपण? संगमनेर. संगमनेर मधनं. आणि काय घेऊन आलात? टोपले सूप पाट्या. अच्छा, हे तुम्ही घरगुती बनवता? हो, घरगुती बनवतो. आणि हे कसा काय किंमत आहे आणि याचा वापर काय होतो? याचा वापर भाकरी करण्यासाठी, बोंबील ठेवण्यासाठी, अच्छा. काही बी ठेवता येतं. भाजीपाला, कांदे, बटाटे. अच्छा, त्यासाठी याचा वापर होतो. हो. आणि काय किंमत काय? याची काय किंमत 250 200 250 200 अशी किंमत आहे, साईज नुसार आहे. साईज नुसार जसा आहे तसा. अच्छा, आणि सुपला कसं आहे? सूप आहे ना 250 200 500. अच्छा, 250 200 500. हा भाई, इकडे. हा, हे बघा एवढे सगळे सुपले लागलेले आहेत. हे पण 250 200 नाही ते 500 600 500 साईज नुसार आहे. साईज नुसार. पाठीचा आहे तो. मग हे सगळं हा. तुम्ही घरगुती बनवता ना? हा, आणि काही तुम्ही- वजे टोकराचे आहेत. हा, जुन्या बांबूचे सूप आहे. जुन्या बांबूचे. मग तुम्ही काय सांगाल लोकांना हे का वापरलं पाहिजे? हे वापरलं पाहिजे. हा जुना व्यवसाय आहे. हा, जुने ऐतिहासिक आहे, ते वापरलंच पाहिजे. बरोबर आहे. पुढे आलं पाहिजे ते. बरोबर आहे. आणि हे हँडमेड आहे हँडमेड आहे. हा, आणि ही आपली एक बोलतात एक कला आहे. परंपरा आहे, कला परंपरा आहे. आहे, कला आहे. पुढे जायला पाहिजे. मग पुढे जायला पाहिजे. ही पुढच्या प्रगती पिढीने त्याचा वापर पुढे केला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि तुमचा नंबर सांगा ना. घ्या ना 98 50 93 60 94. हम गुजरात से आते हैं। अच्छा हम लकड़ी का बैट बनाते हैं। अच्छा हम खुद ही खरीद के वो लकड़ा खरीद के हम खुद ही बनाले होते हैं। अच्छा, म्हणजे हो, हो. स्वतः लाकडं और वो विकत घेऊन हे बनवतात. प्लाई की लकड़ी से बनती है। अच्छा, हाँ, और यहाँ ये यात्रा मेला उर्सुले में वगैरह हा, हम उसको बेचते हैं। अच्छा. हा. मग काय किंमत काय आहे वो बॅटीची? किंमत है कोई 200 250 अच्छा 100 रुपया असा। अच्छा, हाँ हाँ मार्केट पेक्षा स्वस्त आहे. हाँ हाँ 9714551057। हे बघा इथे चौरंग पण आहे. हे बघा चौरंग. काय किंमत आहे याची? 400 रुपये. आणि कोणत्या लाकडाचा बनलाय हा? सनमाईक प्लाव. अजून अजून काय आहे ताई तुमच्याकडे? हेच आहे. हे सगळं स्वतः बनवता तुम्ही? अच्छा, चालेल. काय आहे हे पोळपाट? 300. 1 पीस मध्ये आहे का? कोणत्या लाकडाचं आहे? सिसम. आम्ही जामखेडवरून आलो. अच्छा, हे कसं आहे? हे 450 रुपये. 450 रुपये. काटवट पण आहे तुमच्या. काटवटची काय किंमत आहे? 1500 रुपये 1200. कोणत्या लाकडाचं आहे? बाबळीचं आहे. मी सुद्धा आहे. लाटणी कितीपासून चालू होतात दादा? 70 रुपयापासून. तुम्ही ऑनलाईन पाठवता का? नंबर सांगा ना दादा तुमचा. 92 60 हा 74 हा 81 13. अच्छा. खलबत्ता कसा? 500. 500. आणि छोटावाला कसा? छोटावाला 400. हा 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 400. आणि हा 200. हा 200. हा हा आणि तो 400 दिवे. दिवे 400 रुपये. आणि हा? वरोटा पाटा 900. अच्छा 900. खलबत्ता 800. खलबत्ता 800. हे तुम्ही स्वतः बनवता? आम्ही स्वतः बनवतो. 98 81 34 97 53. हे बघा आज पहिलाच दिवस आहे ना, तर अजून पूर्ण अरेंजमेंट चालू आहे. हे बघा जत्रा आता लागते आहे आजपासनं. आज मंदिराला प्रचंड गर्दी आहे म्हसोबाच्या म्हणजे शिवशंकराच्या. आणि बाकी सर्व आज सेट चालू आहे अजून. पण तुम्ही येऊ शकता कारण पहिल्या 2-3 दिवसामध्ये ना तुम्हाला बैल बाजार व्यवस्थित पाहता येतो आणि ना तुम्हाला व्यवस्थित फिरता येतं. नंतर इथे खूप गर्दी होते. मौत का कुवा पण आहे आणि आकाश पाळणे तर खूप सारे आहे इकडे. हे भारी वाटलं मला टेस्टला. एक नंबर आहे. हे पण भारी ते पण बघूया. हे हतवली आहे. ही हातवली आहे. हा ह्याच्यामध्ये मैदे मावा तूप हा मध्ये फ्राय होतात. हा. आणि हा खूप टेस्टी लागतो हा आतला खूप मावा. टेस्टी लागतो. आणि हे मुरुट खाजे आहे. अच्छा ह्याच्यामध्ये तेच प्रकार हे जांभला आहे. हा. ते बालुशाही खाजे कसं आहे. बनतं हे? जांभला ते पण मावाचे आणि मैद्याचे आहे. मावा आणि मैदा. हम्म. हा, आणि ते बालुशाही मैद्याचे आहे. आता आणि- सर्वात जास्त फेमस म्हणजे हे हा हतवली आणि हे जांभला. आणि हे फेमस आहे ना. हम्म.
किती वर्ष झाले दादा तुम्ही इकडे आमचे वडील पण होते आणि मला स्वतःच्या 20 वर्ष झाले. अच्छा 20 वर्ष झाली तुम्हाला. दुसरी आणि काय पिढी. सांगाल मसाच्या यात्रेबद्दल काय सांगाल? मसा यात्रा खूप छान आहे. यावर्षी 15 दिवसची यात्रा आहे. अच्छा किती 3 तारखेपर्यंत शेवटची 3 तारीख शेवटच्या 15 तारीख पासून अच्छा म्हणजे लास्ट 15 तारीख. आता 3 तारखेला चालू झाली आहे ती 15 15 तारखेपर्यंत. तारीखपर्यंत 15 जानेवारी लास्ट. 15 जानेवारी लास्ट. शुक्रवारी रविवारी बुधवारी अच्छा ते कोंबड्या मानेच्या कोणाच्या असते चढवतात. नारळ वगैरे हा, फोडतात ना नारळ वगैरे फोडतात. आता कशी आहे ते बैलांची जोडी? कुठले हा? 700 रुपये, हा हे 600 रुपये हा आणि हे 800 रुपये, अच्छा ते 1000, ते 1200, अच्छा ते 1200 वरचे हा. आणि हे कशाचे बनवलेले ते? चिनी मातीचे POP. चिनी मातीचे. अच्छा आणि महाराजांचं 700 रुपये. 700 रुपयाला. छान खूपच सुंदर बनवलंय. तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन प्रवासामध्ये. आणि ही ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी मसा यात्रा आहे. दरवर्षी ही एकदाच येते, वर्षातनं एकदाच येते आणि सर्व जे शिवभक्त आहेत ते या यात्रेचे आतुरतेने वाट पाहत असतात. तर चला मित्रांनो या यात्रेला नक्की या, व्हिजिट करा. खूप छान आहे. जसं मी आता कोकणातला असल्यामुळे कोकणामध्ये जशी कुंकेश्वरची यात्रा असते, अंगणेवाडीची कशी यात्रा असते, कुंकेश्वरची जशी यात्रा असते तशीच भव्य दिव्य ही यात्रासुद्धा एकदम भव्य दिव्य आहे. तर नक्की या, व्हिजिट करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.